नमस्कार गणेश भक्तांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विश्वामित्र ऋषी राजास म्हणाले, ये राजा, तुझ्या मागच्या 7व्या पिढीत एक राजा होऊन गेला. त्याचे नाव होते भीम. तो राजासुद्धा तुझ्यासारखाच ईश्वरनिष्ठ, पराक्रमी, प्रजादक्ष, शूरवीर होता. राणीचे नाव होते कमला. ती पतिव्रता होती, धर्मपरायण व सश्रद्धा होती. त्या दोघांना पण प्रथम तुमच्याप्रमाणे संतान नव्हते, पण पुढे काही वर्षांनी राणीने एका पुत्रास जन्म दिला. राजाला मुलगा झाला, राजघराण्याला वारस मिळाला. पण काय ऋषीवर, समोर बसलेल्या राजाने विचारले. राजा मुलगा झाला, पण तो जन्मता मुका आणि बहिरा होता. त्याच्या पाठीला कुबड होते. हे कमी म्हणून की काय, त्या बालकाच्या अंगाला जागोजागी छते पडली होती. राणी कमलाने जेव्हा आपणच जन्म दिला, ते बाळ पाहिले, तेव्हा नकळत तिच्या मनात एका पराकोटीचा विचार येऊन गेला. अशा या संततीपेक्षा मी निसंतान राहिले असते तर बरं झालं असतं. पण राजा भीम मात्र मनोमन आनंदला होता. तो असा विचार करीत होता की पुत्र नसण्यापेक्षा पुत्र आहे हे काही कमी आहे का? बरे, व्यंगदोष पुढे कालांतराने नाना उपाय औषध करून दूर करता येईल. राजानेच तो आपला मनातला सकारात्मक विचार राणीसहही पटवून देण्याचा प्रयत्न केला. अखेर भीमराजास त्यात यश आले. पुढे राजाने अनेक श्रेष्ठ ऋषी मुनी, विद्वान, पंडित, ज्योतिषी अन वैद्यराज यांना आमंत्रित केले. सर्वांशी मुलाबाबत चर्चा करून त्यांची मते, विचार जाणून घेतले. त्यांना असा सल्ला दिला की, ये राजा, या बालकाची तुला मोठी दक्षता घ्यावी लागणार असल्याने त्याची तुला सदैव आठवण राहावी म्हणून या पुत्राचे नाव आपण दक्ष असे ठेवूया. मुलाचे नामकरण समारंभात राजाने अनेक मांत्रिक, वैद्य यांचा सल्ला घेतला. स्वतः राजाने मुलगा नीट व्हावा म्हणून 1 वर्षभर तप आणि ईश्वर साधना केली. तरीही केलेल्या कष्टाचे, तपाचे, साधनेचे चीज होत नाही म्हटल्यावर राजाही निराश झाला. त्याचा संयम सुटला. त्याने रागाच्या भरात एक क्रोधायमान अवस्थेत त्या बालकाला आणि राणीला आपल्या नगरातून दूर हाकलून दिले. पुन्हा तुमची अभागी तोंडे मला चुकूनही दाखवू नका म्हणून राजाने त्या माता बालकाकडे पाठ फिरवली, त्यांना परागंद केले. पुत्रास सोबत घेऊन रानावनात आसरा शोधणाऱ्या राणीस अनेक वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले. एकेकाळची राणी आता दुसऱ्या नगरात हात पसरून दारोदार भिक्षा मागू लागली. फिरता फिरता राणी आपल्या त्या बालकाला घेऊन एका नगरीत आली. एकदा ती गावात भीक मागायला जाताना आपल्या छोट्या मुलाला मंदिरातच एका कोपऱ्यात एका फाटक्या कपड्यावर झोपून गेली. असाच काही काळ गेला आणि अचानकपणे त्या मंदिरात देवदर्शनाच्या निमित्ताने एक महान भगवत भक्त आला. तो विप्र होता. त्याची नजर राजपुत्र दक्षावर गेली. त्याला त्याची ती अवस्था पाहून त्या जीवाची दया आली. तो विप्र भक्त त्या बालकाला नीट पाहत असताना एक वाऱ्याची झुळूक आली. विप्राच्या अंगावरचे उत्तरीय हलले. त्याचा वारा त्या बालकाच्या अंगाला स्पर्शून गेला आणि काय आश्चर्य, तो कुरूप मुलगा एका क्षणात एक सुंदर रूपवान मुलाच्या रूपात परिवर्तित झाला. त्याच्या अंगावरची छते दूर झाली. तो रडू लागला. आवाज ऐकून त्या दिशेने पाहू लागला. तोच राणी कमला ही गावातून भिक्षा मागून मंदिरात आली. तिच्या कानावर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तिने आवाजाच्या दिशेने पाहिलं तर जिथे ती आपल्या मुलाला झोपून गेली होती तिथेच तिने या नव्या रूपात आपल्या बालकाला पाहिले. तिला आपला मुलगा असा सर्वांग सुंदर झालेला पाहून मोठा आनंद झाला. तिने मनोमन देवाचे लाख लाख आभार मानले. पुढे ती माता आणि पुत्र त्याच मंदिराच्या आश्रयाने राहू लागले. नगरीतील अन्न, वस्त्र, दात्यांच्या सहकार्याने तिथेच राहू लागले. हळूहळू बाळाचे वय वाढत गेले. तो थोडा मोठा अन जाणकार झाला. अंगीच गुण प्राप्त झाल्याने मंदिराच्या पवित्र वातावरणाचा, तेथील नामस्मरणाचा, कीर्तन, प्रवचनाचा त्याच्या बालमनावर परिणाम झाला. त्याने देवदेवतांमध्ये जो अग्रपूजेचा मानकरी त्याच श्री गणेशाच्या उपासनेचा मार्ग निवडला. एका कीर्तनात त्यास श्री गणेशाची ओम गण गणपते नमः हा अष्टाक्षरी सिद्ध मंत्र मिळाला. पुढे त्याच मंत्राच्या उच्चाराची त्याच्या श्रद्ध मनास एक विलक्षण गोडी लागली. तो रात्रंदिवस त्याच सिद्ध मंत्राचा जप करून श्री गणेशांकडे दर्शन भेटीची प्रार्थना करू लागला. असाच काही काळ गेला आणि एक दिवस निवांत स्थळी बसून बाळ दक्ष श्री गणेश मंत्रांचा जप करीत असताना त्याला कोणीतरी आपल्याला हाक मारतंय असा भास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले. तो काय, साक्षात श्री गणेश आपल्या दिव्य मनोहारी अन सर्वांग सुंदर अशा रूपात
बाळ दक्षाच्या समोर उभे होते. दक्षाने मनोभावे त्या दिव्य रूपास नमन करून डोळे उघडून पाहिले तर समोर एक विप्र उभा. त्या विप्रास दक्षाने श्री गणेश म्हणून वंदन करताच तो म्हणाला, होय बाळ दक्षा, मीच गणेश आहे. मी तुझ्या भक्ती उपासनेवर प्रसन्न होऊन तुला आत्ताच माझे मूळ स्वरूप दाखवलेच आहे आणि आता मी तुझ्यासमोर एका ब्राह्मणाच्या रूपात उभा आहे. बोल, काय वर हवा? त्यावर नम्रपणे हात जोडून प्रार्थना करीत दक्ष म्हणाला, देवा, तू मला आता तुझ्या 2 रूपात दर्शन दिलेस. मी धन्य झालो. आता एक कर, मला एक वर दे. त्यावर भगवान गणेश त्यास म्हणाले, थांब बाळा, तू माझ्याकडे काही मागू नकोस. ते तुला आज माझा भक्त राज मुद्गल हा देईल. त्याच्या कृपेने तुला या सुंदर रूपाचा पुनर्लाभ झाला आहे. तू त्यांच्या आश्रमात जा, त्यांची भेट घे, सेवा कर आणि तुला हवा तो वर मागून घे. ते तुला वर नक्की देतील. असे सांगून श्री गणेश अंतर्ध्यान पावले. श्री गणेशाचे दर्शन होत असताना तो आपल्याशी बोलत असताना अचानक श्री गणेशाने अदृश्य होणे या गोष्टीचे दक्षाच्या मनास फार वाईट वाटले. त्याला ते रूप अजूनही डोळे भरून पाहायचे होते. गणेशाशी सुखसंवाद करायचा होता, पण ना जाणे तो देव कुठे निघून गेला. दक्षाला मात्र चैन पडेना. तो मंदिरातून, देवा, तू कुठे आहेस? मला कुठे भेटशील? मी तुला कुठे शोधू? असे म्हणत ईश्वर भेटीकरता वेडापिसा होऊन सर्व काही सोडून देवाच्या शोधार्थ बाहेर पडला. त्याची माता पण त्याच्या शोधात सोबत निघाली. भटकत भटकत माझा देव दाखवावो, माझा गणेश मला भेटवावो असे म्हणत म्हणत ते दोघे दूरवर असलेल्या ऋषीच्या आश्रमात आले. त्यांनी हा आश्रम कोणाचा म्हणून विचारणा केली तेव्हा हा आश्रम श्री गणेश भक्त मुद्गल ऋषी यांचा आहे असे दक्षास समजले. त्याबरोबर अतिशय आनंदाने ते पुढं झाला. त्याने आश्रमातल्या कुटीत प्रवेश केला. समोर पाहतो काय, मुद्गल ऋषी एका सुंदर अशा श्री गणेश मूर्तीसमोर बसून ध्यान करीत होते. दक्षाने पुढे जाऊन त्यांना विनम्र भावे नमस्कार केला. बाळा, तू कोण? तू इथे कसा आलास? तुला माझ्याकडे कोणी पाठवले? मुद्गल ऋषींनी विचारले. तेव्हा दक्षाने पुढे होऊन आपला सर्व पूर्व इतिहास त्यांना निवेदन केला. तसेच त्याने त्यास झालेले श्री गणेशाचे मूळ रूपातले दर्शन नंतरचे विप्र रूप दर्शन या भागही त्यांना सांगितला. तसेच तो म्हणाला की मुनिवर, मला श्री गणेशाने असेही सांगितले की बाळ, तुला वर देण्याचा अधिकार माझा नाही, तर त्यांच्या अंगावरील पवित्र वायूने तू व्याधीमुक्त झालास त्यात माझ्या परमभक्त मुद्गल ऋषी यांचा आहे. हे ऋषीवर, त्या गणेश आज्ञेप्रमाणे मी आपला शोध घेत इथे आलो आहे. आपण मला पुनश्च त्या श्री गणेशाच्या दर्शनाचा मार्ग दाखवा. माझे मन त्यांच्या भेटीस फार आसुरलेले आहेत. मुनिराज, मी राजपुत्र दक्ष तुमच्या चरणावर अनन्य भावे शरणागत आहे. तुम्हीच मला तुमच्या दिव्य गणेश तपोबलाने व्याधीमुक्त, व्यंगमुक्त आणि सर्वांग सुंदर असा केला आहे. तुमचे माझ्यावर अत्यंत उपकार आहे. मी आपला खरोखर ऋणी आहे. आपणच मला माझे कल्याण करणारा वर द्या अशी माझी मनोदेवता मला सांगते आहे. दक्षाचे हे विनम्र बोलणे ऐकून मुद्गल ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, बाळ दक्ष, अरे तू मोठा पुण्यवान आणि भाग्यवान आहेस. तुला एक नव्हे तर 2 रूपात गणेशांचे दर्शन घडले. तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस, पुण्यवान आणि भाग्यवान आहेस. कारण आजवर मी अनेक वर्ष तपाचरण करून सुद्धा मला मात्र अद्याप त्या श्री गणेशाचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. बाळ, तू खरंच भाग्यवान आहेस की तुला त्या गणेशाचे दर्शन घडले आहे. असे म्हणून मुद्गल ऋषींनी प्रत्यक्ष दक्षास प्रेम मिठी घातली. नंतर त्यांच्या सर्वांगावरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले, बाळ दक्षा, तू श्री गणेशाच्या कृपेस पात्र होण्यासाठी श्री गणेशांच्या ओम या एकाक्षर मंत्राचा जप कर. या सिद्ध मंत्राने तो भगवंत तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला पुनश्च दर्शन देईल. त्यांच्या कृपेने तुझी सर्व मनोरथे पूर्ण होतील. तुला सुख, शांती, वैभव इतकेच नव्हे तर पुनश्च राजवैभव सुद्धा प्राप्त होईल. बाळा, एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव, तू कधीही या गणेश भक्तीपासून परावृत्त होऊ नकोस, अन्यथा तुला दुःख, क्लेश भोगावे लागतील. जो श्री गणेशाची नित्य उपासना करतो त्या सर्व देवदेवता या सदैव सहाय्य करतात. श्री गणेश हा देवांचाही देव आहे. तो सकल देवांतात प्रथम पूजनीय अन वंदनीय आहे. तो सकल सुखांचा दाता आहे, विघ्नहर्ता अन मंगलकर्ता आहे. मुद्गल ऋषींचे ते बोलणे ऐकता ऐकता दक्ष आपले देहभान
विसरून गेला होता. तो त्याच गणेश स्मरणात पार रमून गेला होता. असेच नवीन नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.